नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा ट्रेडिंगचा सेशन आजचा? नक्की कमेंट करून सांगायचंय. तर बघा, आपण काय डिस्कशन केलं होतं काल. मला काल व्हिडिओ टाकता आला नाही, माझी तब्येत थोडी डाऊन होती. तर आपण वारंवार काय सांगत आलेलो आहे बघा, या ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट झाला तर आपल्याला 24,000 नंतर इथे आपण लेवल्स मार्क केली. 23,800 आणि 23,650. मार्केटने एक्झॅक्ट टार्गेट आपल्याला तिन्ही हिट केलेले आहेत. आज पण कालच्या ट्रेडिंगच्या सेशन पण मार्केट इथे ओपन होऊन नंतर 23,950 इथेच रिटॅप करून मार्केट अगेन 23,800 आलेलं आहे. आज बघायला गेलेलं आज पण गॅप डाऊन झालेला आहे. आपण 23,650 जी लेवल आपण बोलत आलोय इथपर्यंत मार्केटनं आज एक्झॅक्ट आपल्याला टार्गेट दिलेलं आहे. आणि इथूनच बघायला गेलं तर आपल्याला शार्प रिकव्हरी पण बघायला आली, जे की आपण बघू शकतो 101 पॉईंटची ही रिकव्हरी आहे. तर मंडेसाठी काय असू शकतं, मंडेसाठी आपण बघूया आता काय असू शकतं. मंडेसाठी ह्या लेवल्स पूर्ण आपण आता क्लिअर करून टाकूया, ह्याचं काहीच काम नाहीये. तर मंडेसाठी कसं बिहेवियर करते मार्केट. तर मित्रांनो, हे छोटे छोटे जे गोष्टी आहेत ते बघून जर आपण ट्रेड केलं तर डेफिनेटली आपण प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकतो. डेला आपण जर बघायला गेलो, विकली चार्ट चेक करू आपण. विकली चार्टमध्ये जर बघायला गेला, मार्केट एका फेसमध्ये फिरते. आणि आज बघायला गेला 1 2 3 4 5 6 या 6 कॅन्डलमध्ये मार्केट फिरते. आज बघायला गेलं तर कुठेतरी डाऊनला ब्रेक केलेला आहे. आणि बघणं हे गरजेचं आहे की उद्यासाठी म्हणजे मंडेसाठी 600चा जो सपोर्ट आहे, आजचा जो इंट्राडे लो आहे, त्याच्या खाली जर मार्केट परवा दिवशी ओपन झालं सोमवारच्या दिवशी, तर मग आपल्याला अजून थोडं खालच्या साईडला बघायला भेटू शकतं ते की 23,080 पर्यंत आपल्याला डाऊनला बघायला भेटू शकतं. हे काय एकाच दिवसात येणार नाहीये. जर आपण डे वरती शिफ्ट झालो तर आपल्याला बघायला गेला तर मार्केटने काय केलंय, ही जी लेवल होती इम्पॉर्टंट लेवल 23,800ची, ही खालच्या साईडला ब्रेक केलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि इकडूनच एक रिकव्हरी आली आहे. तर बघू शकतोय आपण आता कसं मंडेसाठी प्लॅन करू शकतोय. थोडा आपण छोट्या टाइम फ्रेमवरती शिफ्ट होऊया. आपल्याला इंट्राडेसाठी लेवल्स काढायचे आहेत. तर छोट्या टाइम फ्रेमवरती आपण जर शिफ्ट झालो तर 24,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स मला दिसतो इकडे. आणि बघायला गेला तर हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स वाटतोय. छोटा आहे हा, बट आहे. 24,000 थोडंसं शिफ्ट करूया ह्याला. 24,900 24,900 आणि 24,000 सॉरी 23,900 आणि 24,000 हे स्ट्रॉंग रेजिस्टन्स असणार आहेत मंडेसाठी. मार्केट इकडे पुलबॅक देऊन परत रिटर्न खाली येऊ शकतं. आणि जोपर्यंत आपण 24,000च्या वरती मार्केट ट्रेड करणार नाही तो पण आपण मार्केटला पॉझिटिव्ह बघणार नाही. जो काय अपमूव्ह मिळेल त्याला आपल्याला म्हणजे खाली सेलिंगची अपॉर्च्युनिटी मिळू शकते. उद्यासाठी जर मंडेसाठी जर मार्केट 23,600चा हा जो काही आजचा लो आहे, जो खाली ब्रेक केला तर मग मार्केट आपल्याला अगेन बघायला गेला तर खालचा सपोर्ट आपल्याला 23,300, मी ड्रॉ करून दाखवते तुम्हाला. 23,300 इथपर्यंत आपल्याला मार्केट येताना बघायला भेटू शकतं. 23,300 हे खूप खालचं टार्गेट आहे. त्याच्यानंतर हे एक आहे 23,500, तुम्ही बघू शकता. 23,500 इथपर्यंत पण मार्केट येऊ शकते. ह्या दोन लेवल आपण लक्षात ठेवायचे डाऊनला. आता आपण डिस्कशन केले, जोपर्यंत 24,000च्या वरती मार्केट ट्रेड करणार नाही ना तोपर्यंत आपल्याला अपमूव्ह काय दिसणार नाही चांगल्या पद्धतीने. मार्केटचा रेजिस्टन्स हा 23,900 आणि 24,000 हे दोन असणार आहे. जर ह्या दोन्ही लेवल मार्केट वरच्या साईडला ब्रेक केल्या तर मार्केट लागेल आपल्याला 24,100, 24,200, 24,300 आपल्याला टार्गेट आपला बघायला भेटू शकतात. आणि जे काय आपण इथून मग परत सेलचा ट्रेड प्लॅन करू शकतो किंवा ह्याच्या खाली ओपन झाला तर मग इकडे एखादा पुल बॅक देऊन नंतर आपण 23,500 आणि बघायला गेलं तर 23,300 पर्यंत आपण टार्गेट ठेवू शकतो. पण हे टार्गेट आपल्याला एका दिवसात अचीव्ह होणार नाहीयेत, बट आपल्याला हे टार्गेट भेटू शकतात. तर कसे प्राइस ऍक्शन बनतात आपण तिकडे बघून ट्रेड करायचं आहे. बँक निफ्टी काय असणार, आता बँक निफ्टी पण आपण बघून घेऊया. बँक निफ्टीला पण आपण डिस्कशन वारंवार काय करत आलो होतं, ह्या ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट चांगल्या पद्धतीने झालाय. 57,000चा सपोर्ट आपण डिस्कस केलता, हा पण खालच्या साईडला ब्रेक झाला. बघायला गेलं मार्केट आज
आपण डिस्कशन काय करत होतो, 56,000 आणि इथं 55,600 पर्यंत आपण डिस्कशन करत होतो. पण मार्केटनी काय केलंय बघा, मार्केटनी आज 56,000 वरूनच रिव्हर्स मारलेले, इथूनच एक पुलबॅक घेतलेला आहे मार्केटने रिकव्हरी दाखवली आहे चांगल्याच पद्धतीने. आता जोपर्यंत आपल्याला एकतर ही लेवल आपण रिमूव्ह करूया आणि आता आपण मोठ्या टाइम फ्रेमवरती थोडं शिफ्ट होऊया. मोठ्या टाइम फ्रेमवरती जर शिफ्ट झालो तर आपल्याला ही एक लेवल मिळून जाईल जी की रेजिस्टन्सचं काम करते. आता छोट्या टाइम फ्रेमवरती, आता मोठ्या टाइम फ्रेमवरती आपण जर बघितलं तर मार्केट ही कॅन्डल जी आहे ती चांगली आहे, म्हणजे चांगली बनली आहे कॅन्डल, पण येणे सस्टेन पण होणं खूप गरजेचं आहे. बघा इंट्राडे मध्ये तुम्ही जर बघायला गेला तर 57,000चा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. एकतर ह्या लेवल्स रिमूव्ह करू आपण. एकतर आता मार्केटनी काय करायला पाहिजे, हा 57,000चा रेजिस्टन्स आहे, हा 57,000चा रेजिस्टन्स ब्रेक करून मार्केट इकडं काहीतरी बुलिश प्रायजेक्शन म्हणून, किंवा हा जर सडनली ब्रेक झाला तर इथे रिटेस्ट करून मार्केट अगेन मग आपल्याला वरती बघायला गेलं तर 57,500 आणि नंतर 58,250 इथंपर्यंत आपल्याला वरच्या साईडला बघायला भेटू शकतं. तिकडे प्राइस ऍक्शन काय बनते हे बघून आपण ट्रेड करणार आहोत. असं आपण सडनली ट्रेड करणार नाही, आपण सांगितले म्हणून आपण तिथे ट्रेड करायचं नाहीये. इकडे प्राइस ऍक्शन काय बनते, कॅन्डलस्टिक पॅटर्न काय बनतोय हे बघून आपण ट्रेड करायचंय. डाऊनला बघायला गेला तर आजचा इंट्राडे लो जो की आहे 56,067 हा जर खालच्या साईडला ब्रेक झाला तर मग ही एक लेवल बघा 57,650 ही लेवल खूप स्ट्रॉंग आहे, इथून एक बाईंग येऊ शकते. आणि ही जर सडनली ब्रेक झाली तर मग अगेन आपल्याला इकडे बघायला गेला तर 55,100 पर्यंत आपल्याला टार्गेट बघायला भेटू शकतं. इथे 55,100 आणि खाली बघायला गेला तर 55,750 इथेपर्यंत आपण हे टार्गेट ठेवू शकतो. आपण डिस्कशन केले कशा पद्धतीने ट्रेड करतो. इंट्राडे मध्ये अजून जर काय ट्रेड तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर ही जी काय लेवल आहे 56,600ची, ही जर खालच्या साईडला ब्रेक केली आणि इथे जर काहीतरी बुलिश प्रायजेक्शन बनवली तर आपण इथं सेलचा ट्रेड करू शकतो. टार्गेट आपण हे ठेवू शकतो. तर कशी वाटली माझी अनालिसिस नक्की कमेंट करून सांगायचं. चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट करायचं आहे. थँक्यू सो मच.